खासदारकीला आमदारकीला जे उमेदवार होते त्यांना बोलवलेलं आहे, त्याचबरोबर खासदार आमदार सगळे बोलवलेले आहेत. भविष्य काळामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करून कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून एक चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय पवारसाहेबांनी बैठक बोलवलेली आहे. आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या बाबतीमधला विलिनीकरणाचा विषय जो आहे, मी वारंवार सांगतोय, अशी कुठलीही चर्चा नाही, कुठेही विलिनीकरणाचा विषय नाही. त्यामुळे या विषयासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही. रोहित पवार येणार नाही जसं कळतंय की राहणार आहेत. ते नाराज असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे. पक्ष अनेक मुद्द्यांवरती येऊन लढत नाही, त्यामुळे ते नाराज असल्याचं कळतं. मला माहीत नाही, रोहित पवार नाराज नाही आहेत. ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील, पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आपण अशाच कुठल्या प्रकारच्या बातम्या काढू, हा नाराज आहे तो नाराज, आमचा पक्ष एक संघटने आहे ते सगळे मजबूतीने चाललेला आहे. परंतु शशिकांत शिंदेजी, गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांना सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते भेटले. खरं तर त्यांच्या पक्षामध्ये जी काही वाताहत सुरू आहे त्या सगळ्या संदर्भात त्यांनी व्यथा शरद पवारांकडे व्यक्त केली. आता मात्र जी काही पुन्हा विलिनीकरणाच्या मुद्द्यावरतून काही चर्चा या बैठकीत होईल का? मी मगाशी सांगितलेलं आहे, आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर अनेक लोकांचे अनेक वर्षापासून ते संबंध आहेत. त्यावेळेला ते भेटण्यासाठी येतात आणि ते भेटायला आलेल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली किंवा त्याच्याबद्दल काय निर्णय झाला या संदर्भामध्ये मला कुठली माहिती नाही. परंतु पवारसाहेबांचं मार्गदर्शन किंवा पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला जर कोण आला असेल तर त्यांचे इतके वर्षाचे संबंध आहेत. राहिला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी परत सांगतो की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याकडून नाही, होणार नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. कालच्या शरद पवार यांच्या एका वक्तव्यावर संजय राऊत यांनी असं म्हटलंय, मोदींचं कौतुक करताना शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य काढलंय त्याबद्दल संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की आम्ही शरद पवार यांच्या मताशी सहमत नाही, ती त्यांची भूमिका आहे, आमची भूमिका अशी नाही. संजय राऊतांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पवारसाहेबांनी देशाच्या असलेल्या सगळ्या परिस्थितीवर ज्यावेळेला अन्य राष्ट्राशी संबंध जोडण्याचा किंवा त्या पद्धतीने आपुलकीने एक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न जर देशाचे पंतप्रधान करत असतील आणि पवारसाहेबांनी त्याचा उल्लेख केला असेल, त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलं आहे की आमचे राजकीय मतभेद जरी असले तरी देशाच्या असलेल्या हितासाठी काही मुद्द्यावर आम्हाला निश्चितपणाने त्यांनी त्या ठिकाणी त्यांची पाठराखण केली असेल, सांगितलं असेल. ह्यालाच एक छेद प्रश्न आहे. खरं तर तुम्ही इंडिया आघाडीमधले महत्त्वाचे पक्ष आहात. एकीकडे राहुल गांधी सातत्यानं कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा सातत्याने विरोध करतायत. त्याला कुठेतरी शरद पवार बळकटी देण्याचं काम करतात का मोदींना? कारण की मोदींचं कौतुक म्हणजे थेट इंडिया आघाडीवरतीच सवाल उपस्थित करतात. अजिबात नाही. याबद्दल कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी एकाग्र वक्तृत्व केलं म्हणजे इंडिया आघाडीच्या असलेल्या आमच्या एकीवर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आणि त्यांच्या विरोधातली भूमिका घेतली अशी नाही. जर तसं असतं तर अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी किंवा देशामध्ये इंडिया आघाडी मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर पवारसाहेबांनी. परंतु नॉर्वेच्या काल 2 दिवसापूर्वी 18 आणि 19 तारखेला नॉर्वेच्या दौऱ्यावरती होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. नॉर्वेच्या पत्रकारांना नरेंद्र मोदी कुठेतरी प्रश्न उत्तरं देत नाहीये. त्याच्यावरतून सगळा किस्सा जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि त्यात नरेंद्र मोदींचा बचाव करण्याकरता शरद पवारांनी हा उल्लेख केलाय. अजिबात नाही. पवारसाहेबांनी त्याच्यासाठी उल्लेख केलेला आहे असं मी म्हणणार नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की परदेशातले दौरे जे होतात ते राष्ट्राचे हितसंबंध जपण्यासाठी होतात, त्याचा देशाला फायदा होत असेल त्या पद्धतीने पवारसाहेबांनी वक्तृत्व केलेलं आहे, त्याचा वेगळा अर्थ काढून. परंतु एकीकडे घरच्या लोकांना अर्थात देशवासियांना पंतप्रधान म्हणतात की परदेश दौरे करू नका, स्वतः मात्र विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात फिरतात आहेत, मोठे एरोप्लेन जेट्स घेऊन जातात आहेत, त्यांच्या सगळ्या प्रोटोकॉल घेऊन जातात आहेत. मग ह्याच्यावरती जो वायफळ होणारा खर्च आहे याच्यावरून मात्र शरद पवार बोलताना पाहायला मिळत नाही. पवारसाहेबांनी आता या बाबतीमध्ये सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही. त्यांचा निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर त्यांच्या असलेल्या सरकारमधल्या लोकांनी कसं वागायचं हा त्यांनी ठरवावं, देशाच्या पंतप्रधानांनी ठरवावं. सामान्य जनतेला जर त्या ठिकाणी सांगितलं जात असेल की तुम्ही या ठिकाणी हे सर्व टाळा तर देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे असं मत आहे. नाही, असं नाही आहे. प्रश्न असा आहे की 2014 साली मोदी साहेब सत्तेत आले आणि तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले आहे. 12 वर्षाच्या वनवासानंतर ह्या देशात न बोलता नेदरलँडला जाऊन बोलले
कि अब बुरे दिन आने वाले हैं, तयार रहो. प्रश्न हा आहे, जर बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना. ते नेदरलँडला जाऊन सांगायची गरज नव्हती. आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणार आहेत तर ते कोणावर येणार आहेत? पेट्रोल पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 रुपयांनी महागणार आहे. मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे. आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाहीये. पेट्रोल डिझेलवरती पाण्याच्या आपले पंप चालतात. हे शेतकरी आहेत आमचे मित्र अध्यक्ष. अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे. तुम्ही जगवणार कशी माणसांना? बोलायला खूप ठीक आहे, एक गाडी वापरा, सायकलवर चला, मी तर घोड्यावर येतो. असा देश चालत नाही ना मग. परंतु सर यालाच जोडून प्रश्न असा आहे की वारंवार शरद पवारांनी मोदी बागेत देखील पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या असं शरद पवार म्हणाले. सर्वपक्षीय बैठक घ्या असं म्हणाले. ही एकीकडे राज्यात नाही, असं देशाची आहे की- अवस्था आहे, परंतु राज्यात देशाचे पंतप्रधान मात्र परदेश दौरे करतात. देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्या उद्देशाने परदेश दौरे केले हे त्यांना माहीत. प्रश्न असा आहे की बंगालच्या इलेक्शनच्या आधी का नाही सांगितलं की देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे? देशाची परिस्थिती वाईट आहे आणि जर शरद पवारांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं की बाबा देशाची परिस्थिती वाईट आहे, आपण मदत करायला पाहिजे, तर चुकीचं काय? कुठलाही देश अडचणीत नसताना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण प्रश्न हा आहे की बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देशाची परिस्थिती अवघड कळते. त्याच्या आधी 1 महिना तुम्हाला समजत नाही पेट्रोल किती आहे, डिझेल किती आहे, आपल्याकडे क्रूड ऑइल किती येणार आहे, आपल्याला हॉर्मुजमध्ये काय प्रश्न उभे राहणार आहेत, आपल्याला काहीच समजत नाही. म्हणजे इतकं आपला आंतरराष्ट्रीय विचार कमी झाला. आंतरराष्ट्रीय संबंध आपले इतके तणावले गेलेत की आपल्याला इराण हॉर्मुजमधनं आणूच दे. इराण हा असा देश होता जेव्हा एकेकाळी भारत संकटात होता तेव्हा भारताला निरोप पाठवून सांगितलं होतं की तुम्ही डॉलरमध्ये पैसे भरू नका, तुम्ही तुमच्या करन्सीमध्ये पैसे भरा. इतकं प्रेम इराणने आपल्याला दिलं होतं. तोच इराण आज आपल्या विरोधात वागतोय आणि हॉर्मुजमधनं तुमच्या जहाजं येऊ देत नाही. त्याच्यावर भारताने विचार करायला हवा. पाईपलाईन टाका. पंतप्रधान नरेंद्र मोदी मला काय काम मिळतं का? मी बघायला चाललोय दिल्लीला. परंतु हे एखाद्या जनप्रतिनिधीने नवीन शोध लावलेला आहे. इतक्या लांबून पाईपलाईन टाकणार आहेत. मोदी आहे तो मुमकिन नाही आहे. परंतु एका लोकप्रतिनिधींनी आमदार पदावरती असणाऱ्या एका व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याच्या संदर्भातली चर्चा घडवून आणणं, त्यांची बौद्धिक उंची किती आहे ते बघा ना तुम्ही. असं कशाला कोणाला कमी लेखता? अरे केवढी बौद्धिक उंची आहे त्यांचं. सायन्स किती मोठं, म्हणजे त्यांचा ज्ञान तंत्रज्ञान ह्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे. तुम्ही अशी टिंगल करता कुठल्या आमदाराची? परंतु हे सातत्यानं बोलून कुठं हेच खरं आहे, हेच देशवासियांना हो, पण तुम्ही अशी टिंगल करू नका त्यांच्या बुद्धीची. त्यांची बुद्धीचं तुम्ही हे करा, कौतुक करा. तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने हे लोकांच्यावर आता बिंबून टाकायचंय की आम्ही आता हे करणार आहोत म्हणून. सर एक प्रश्न आहे सर. तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत शरद पवार. हे जे काही भूमिका घेतात याच्यामुळे राहुल गांधी कुठेतरी अडचणीत येत नाही? अजिबात राहुल गांधी अडचणीत येत नाही. राहुल गांधी लढाई लढतायत. आमचे पवार साहेब त्या लढाईमध्ये राहुल गांधींबरोबर आहेत. पण शरद पवार एक मिनिट. पंतप्रधानांचं राहुल गांधींना ज्यावेळेला पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यानंतर राहुल गांधीची बाजू कोणी घेतली? शरद पवार साहेबांनी घेतली. म्हणजे राहुल गांधींच्या पाठीमागे सुद्धा शरद पवार उभे शरद राहतात. पवार आज 85-86 वर्षाचे आहेत. बॅलन्स करावा लागतो देशामध्ये, ते बॅलन्स करतायत. पक्षात पण बॅलन्स करावा लागतोय का सध्या? नाही, आम्हाला काय बॅलन्स करत नाही. बाकी सगळे झालेले इम्बॅलन्स आम्ही बॅलन्स करतोय. कोण कोण इनबॅलन्स झालेलं? मी त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशातले जे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, ते हळूहळू ठराविक लोकांच्या हातामध्ये जाणार आहे आणि याची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्या काही महिन्यापूर्वी कृषी उद्योगांनी सुद्धा आंदोलन केलं होतं, त्या दुकानदारांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. आज देशभरामध्ये जर डॉक्टरचा सल्ला नसेल तर त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा केमिस्टला विक्री करण्याचा अधिकार नसताना ऑनलाईनवर अशा पद्धतीने करणं, मी आजही सांगतो की आज जो मॉडेल ॲक्ट आहे, जो व्यवसाय रोखीचा आहे, त्या व्यवसायामध्ये 100% आता खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काही लोकांना मोठमोठे व्यावसायिक ह्यात उतरतील आणि हळूहळू ही किरकोळ विक्रेते ते संपून जातील. हे मी आज सांगतोय. काही वर्षांनी हे सत्यात तुम्हाला पाहायला मिळेल. स्मॉल इन्व्हेस्टर्स एकंदर शेअर मार्केट कोसळत असताना स्मॉल इन्व्हेस्टर्स धुळीला मिळालेत. तर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आहे. त्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडला जाऊन बोलतात, बुरे दिन येणार. मग हे भारतात सांगायची गरज होती, नेदरलँडमध्ये का सांगितलं गेलं, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. शेती व्यवसाय डिझेलवर आहे, लोकांना जगवणार कसं, असे अनेक सवाल या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.